आजच्या तरुण पिढीसाठी त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास करावा. गीता समजण्यासाठी गीतेवरती अनेक भाष्यकारांनी त्याच्यावरती आपल्या टिप्पण्या केलेल्या आहेत. टीका केली आहे त्याचा अर्थ त्याच्यावरती कोणी क्रिटिसाइज केलं नाही, तर टीका केल्याचा अर्थ त्याचा आतला खोल अर्थ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर एखाद्याला आध्यात्मिक उंची खूप गाठायची असेल तर त्यांनी लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य वाचावा. पण खऱ्या अर्थाने गीता समजून घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी ज्ञानेश्वरीच वाचावी. ज्ञानेश्वरी जड जात असेल तर स्वरूपानंद सरस्वती स्वामी महाराज पावस्य त्यांनी लिहिलेल्या ग्रंथावरती भाष्य ते वाचावं. आपल्याला खूप काही गोष्टी मिळतात. मी एका गीतेबद्दल बोललो, असं आपण महाभारताबद्दल बोलू शकतो, असं आपण रामायणाबद्दल बोलू शकतो, आणि सगळ्यात मोठं असं आपण रामचरित मानसाबद्दल बोलू शकतो. तर हे जे सगळे ग्रंथ आहेत ना, हे आपले निष्कपट गुरु आहेत की जे आपल्या मनाला, इंद्रियांना, आपल्या वृत्तीला आपल्याला पुढं नेण्यासाठी प्रत्येक वेळा मार्गदर्शक आहेत. किंबहुना आईच्या मायेने हाताला धरून पुढे घेऊन जाणारे आहे. सगळ्यात मोठा भाग आहे. आणि थोडंसं पुढे जाऊन सांगायचं तर ह्या सगळ्यांच्यापेक्षा 9व्या शतकामध्ये होऊन गेलेले जे शंकराचार्य आहेत, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी दिलेले विचार, अगदी अल्पवयात दिलेले विचार, ते विचार तर आजही मेरू पर्वता इतके उंच आहेत. त्याचं चिंतन करायला लागल्यानंतर आजही आपल्याला कुठे घेऊन जातात, समजावून सांगतात. मूर्तीपूजेपासून अमूर्त भगवंतापर्यंत कसं जायचं सांगणाऱ्या आचार्य शंकरांसारखा दुसरा कोणी, आणि ते सगळे ग्रंथ नाहीत.